हॅलो एव्हरीवन, विकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर विकली चर्चा आपला मागच्या 3 हप्त्यापासून झाला नाही, कारण की 3 हप्त्यापासून मला काम होतं म्हणून की विकली चर्चा आपला झाला नाही. तर विकली चर्चेमध्ये सर्वात पहिला प्रश्न आज आपण घेऊ वैभवचा. वैभवचं म्हणणं होतं की बॉस सर, ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजत नाहीये, कसं करायचं. तर याच्यावरती मी त्याला सांगितलं होतं की आमच्याकडे एक सर आहेत, त्या सरांचा मी तुम्हाला आज परिचय करून देतो. आज त्याच विषयावरती त्याच प्रश्नावरती बोलण्यासाठी मी त्या सरांना आज इथं बोलावलंय. तर सरचं नाव आहे नितीन महल्ले. सरांना 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे केमिस्ट्रीमध्ये. सर प्रत्येक दिवशी 4 बॅचेस हँडल करतात, म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 4 तुम्ही जर केलं तर एवढ्या वेळेस त्यांनी केमिस्ट्री शिकवलाय. तर सर, माझा एक सबस्क्रायबर आहे वैभव, त्याचं म्हणणं आहे की बुवा सर मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजत नाहीये, तर कसं करायचं. तर त्याला डिटेलमध्ये तुम्ही सांगा फक्त. टोटल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 8 लेसन्स आहेत. त्या 8 लेसन्स पैकी प्रॉब्लेम्स सर्वात जास्त जनरेट कुठे होत आहे? रिॲक्शन्समध्ये. रिॲक्शन्स आठवून राहत नाही. तर टोटल 8 युनिटमध्ये सर्व युनिट रिॲक्शनचे नाही आहेत. त्यापैकी पहिला आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, जो इझिली हँडल केला जाते. शेवटचा आहे ग्रीन केमिस्ट्री आणि नंतर आहे पॉलिमर्स. हे जर 3 लेसन जर आपण सोडले तर बाकी रिॲक्शन्स अल्कोहोल, फिनॉल इथर, ऑल्डेट कीटोन ऍसिड आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अमाइन्स या युनिटमध्ये रिॲक्शन्स आहेत. तर सर्वात अगोदर जेव्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात करत आहोत तर त्या अगोदर तुम्हाला पहिलं एक काम करायचं आहे. सर्व कंपाऊंडचे कॉमन नेम, IUPAC नेम हे डेली तुम्ही थोडं 5 मिनिट 10 मिनिट एक रिव्हिजन करत जा. त्यानंतर दुसरं टॉपिक आहे आपलं, दुसरं कन्सेप्ट आहे की त्यामध्ये जे नेम रिॲक्शन्स आहेत त्यांची एक लिस्ट बनवा. त्या लिस्ट अनुसार तुम्ही त्या नेम रिॲक्शन्स रोज डेली एक वेळा वाचत चला. आणि शेवटी मग येतो जे आपल्या रिॲक्शन्स जे आजपर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत, इम्पॉर्टन्स ज्या रिॲक्शन्सवर दिलेल्या आहे त्या रिॲक्शन्स तुम्ही करत चला. बस ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोडून द्यायचा तर विषयच नाही आहे, कारण की तुम्ही जर एक पेपर सोडत असाल तर एक पेपरवर तुमचे मार्क्स डिपेंड राहतील आणि त्या 35 मार्क्सवर तुम्हाला स्कोरिंग जो आहे तेवढा येणार नाही. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री करण्या अगोदर पहिलं तुमचं काम आहे की सर्वात अगोदर आपण IUPAC नेम, कॉमन नेम यांची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर ज्यामध्ये नेम रिॲक्शन्स जसं ऑल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन्स आहे, कॅनिझल रिॲक्शन्स आहे, उल्फ-टिश्नर रिॲक्शन्स आहे, या सर्वांची एक बुकलेट तयार करा. त्या बुकलेट तुम्ही डेली यूज करा, जेणेकरून काय डेली तुम्ही रीड करा, जेणेकरून ते इझिली क्लिअर होणार आहे. कारण की पेपरमध्ये त्या नेम रिॲक्शनचं डायरेक्ट क्वेश्चन्स विचारला जाते. राईट द नोट ऑन ऑल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन, गिव्ह द नोट ऑन कॅनिझल रिॲक्शन्स, या प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाते. आणि त्यानंतर राहिला प्रश्न आपल्या रिॲक्शनचा. तर रिॲक्शन जे आहे ते तुम्हाला जे नेहमी रिपिटेशन्स मध्ये विचारल्या गेल्या आहे बस त्यावर फोकस करा. अशा प्रकारे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, खूप खूप धन्यवाद सर. थँक्स. तर समोरचा क्वेश्चन होता आपल्यासाठी की बुवा एका आपल्या सबस्क्रायबरने विचारलं की बुवा सर, मॅथमॅटिकल लॉजिक मधला जो आपल्याकडे अल्जेब्रा ऑफ मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे जे आपले लॉज आहेत वेगवेगळे की बुवा आयडेम्पोटेंट लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, त्याच्यावरचे क्वेश्चन समजून येत राहिले. आता त्याच्यावरती एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की बुवा त्याच्यामध्ये लिमिटेड क्वेश्चन्स आहेत, एवढे की जास्त व्हर्स्ट क्वेश्चन्स नाही आहेत. आता त्याचं युटिलायझेशन आपल्या सीईटी मध्ये भरपूर आहे, बोर्डमध्ये बी आहे, अशातला काही भाग नाही आहे. पण तुला जर ते क्वेश्चन समजत नसतील तर सगळ्यात पहिले तुला लॉज व्यवस्थित करावे लागतील. ते जे सर्वचे सर्व लॉ आहेत, 10 लॉज आहेत. आता प्रत्येक लॉचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे, म्हणून ते पहिले समजून घ्यावं लागतील, ते व्यवस्थित करावं लागतील. ते व्यवस्थित केल्यानंतरच तुम्हाला तो क्वेश्चन व्यवस्थित करता येते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ते लॉज एकदम व्यवस्थित करा, एकदम व्यवस्थित. जर येत नसेल ते लॉज करून बिन जर येत नसेल तर मग मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतो. त्यानंतरचा आणखीन एक क्वेश्चन होता आपल्याकडे की बुवा सर, वेक्टर समजून नाही राहिला. आता सध्याची परिस्थिती जर पाहिली, सध्याचा जर वेळ पाहिला, सध्याच्या टाइमनुसार तुम्ही असं म्हणायलाच पाहिजे की बुवा वेक्टर समजून नाही राहिला. वेक्टर तुमचा झालेला असला पाहिजे, वेक्टर तुमचा परफेक्ट असला पाहिजे, कारण की वेक्टर वरती खूप स्कोरिंग आहे. वेक्टरच्या भरोशावर तुमचा लाईन अँड प्लेन आहे आणि त्याच्याच भरोशावर समोरचा जो आहे ना LPP, म्हणजे त्याच्या भरोशावर नाही म्हटलं तरी चालते, पण लाईन अँड प्लेन हा वेक्टरच्या भरोशावर आहे. कारण की वेक्टरचे कन्सेप्ट जसे की DRS काढा किंवा मग तुम्हाला समजा डायरेक्शन अँगल, डायरेक्शन रेशिओज, या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या त्याच्यामध्ये अप्लाय होतात हो लाईन अँड प्लेन मध्ये. म्हणून जर तुझा वेक्टर व्यवस्थित नसेल, समजून राहिला नसेल, तर 2 सजेशन आहेत. एक तर वेक्टरच्या मागं लाग, पहिली गोष्ट तर मागच लाग, वेक्टर एकदम व्यवस्थित करच, ते त्याला सोडूच नको. आणि जर समजा येऊनच नाही राहिला हो तर मग शेवटी सोडून दे, पर्याय नाही. वेक्टर जर सोडला तर लाईन अँड प्लेन बी थोडाफार त्याच्यामधून हे होतेच, इलिमिनेट होतेच. पण जर सोडायचं नसेल, आणखीन काही वेळ गेला नाही,
तुला 2 ते 3 दिवस जर वेक्टरला व्यवस्थित दिले तर एकदम सुपर वेक्टर होते, एकदम जबरदस्त होते. काही असं मोठा वर्स्ट कन्सेप्ट नाही त्यामध्ये. जर तरी येत नसेल तर मग मला पर्सनल मेसेज कर. जर जवळपासचा असेल तर मी तुला समजून सांगतो, दूरचा असेल तर फोनवर समजून सांगतो. आणि जर समजा नाहीच काही झालं तर मग एका जणांनी सजेशन केलं होतं की बुवा सर वन शॉट मध्ये वेक्टर समजून सांगा. जर ॲज पॉसिबल झालं तरच करतो, नाही तर मी हो म्हणत नाही. कारण की वेक्टर वन शॉट मध्ये सहसा कसा आहे, जर तो आधी झालेला असला तरच सांगण्यात मजा आहे, नाहीतर काही मजा नाही. आणखीन आपल्याकडे क्वेश्चन होतं की बुवा सर अभ्यास कसा करू. तर आता एक सांगतो, अभ्यासाचा वेळ गेला, आता फक्त रिव्हिजनचा वेळ आहे, है ना. तर तू जर आता म्हणत असशील की बुवा सर मी अभ्यासच कसा करू, तर मग आता भाऊ इथून पासून इथपर्यंत आता पर्याय नाही राहिला, है ना. आता फक्त रिव्हिजनचा वेळ आहे, आता अभ्यासाचा वेळ गेला. आता तुमच्याकडे किती मोठा सिलेबस आहे, मॅथमॅटिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, त्यानंतर आपलं इंग्लिश आहे, त्यानंतर मराठी आहे, हे 6 सब्जेक्ट आहेत. या सब्जेक्टचा अभ्यास होऊन फक्त आता रिव्हिजनचाच वेळ राहिला. तर अजून मी त्याला असेल की बुवा अभ्यासच करू, तर तू राहू दे, आता अभ्यास करूच नको. त्यानंतर आणखीन माझं एक सजेशन आहे सर्वांसाठी की बुवा तुम्ही फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजीला इम्पॉर्टन्स देता, पण अकॉर्डिंग टू बोर्ड तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हा चांगला करावा लागेल. तुमचा स्कोरिंग हा मराठी आणि इंग्लिशच्याच भरोशावर असते, है ना. याच्यामध्ये चांगले मार्क्स आले की तुमचा जो पर्सेंटेज ग्राफ आहे हा एकदम हाय होते. म्हणून मराठी आणि इंग्लिशवर चांगला फोकस करा, एकदम चांगला फोकस करा. त्याच्यासोबत जो आपला फॅमिलियर सब्जेक्ट आहे, जसा की मला मॅथमॅटिक्स चांगला जमते, मग मॅथमॅटिक्स त्याच्यापेक्षा चांगला करीन. मग त्याच्यानंतर मग फिजिक्स जमते, नंतर बायोलॉजी जमते, नंतर केमिस्ट्री जमते. असा एक समजा आपल्याकडे ऑर्डर असला पाहिजे की हे आपल्याला चांगले जमतात, तरी व्यवस्थित तुम्ही करा. आणखीन एका जणाचा फोन आला होता की सर मी आतापर्यंत फक्त सीईटीच केलं, बोर्डचं केलंच नाही, मग आता कसं करू. तर सीईटी आणि बोर्डमध्ये असा काही असा वर्स्ट हे नाही आहे, डिफरन्स नाही आहे, की असा खूप मोठा फरक नाही आहे. सीईटी मध्ये फक्त कसं आहे, 1 स्टेप अहेड आहे, थोडंसं बोर्डपेक्षा एक पाऊल पुढे आहे, बाकी काहीच नाही आहे. पुन्हा सीईटी चांगलं केलं म्हणजे बोर्ड झालंच, अशात काही भाग नाही. आता सीईटी थोडंसं हे बंद नका करू, पण थोडासा पॉज द्या. बंद बिलकुल नका करू, थोडासा पॉज द्या, थोडासा त्याला आराम द्या. आणि सोबत आता बोर्डसाठी चांगला प्रिपेअर करा, कारण की बोर्डमध्ये आपलं परफॉर्म झालं पाहिजे त्या हिशोबानं. सीईटी बंद बिलकुल करू नका, पण थोडासा पॉज देऊन आपण आता बोर्डवरती फोकस केला पाहिजे, असं माझं मत आहे. त्यानंतर तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करसानच, त्याचं काही हे नाही आहे. तर हा जो होता आपला विकली चर्चा. तसं तर आपला विकली चर्चा थोडंसं हे पडून राहिलं, आउट पडून राहिलं आपलं, 2-3 हप्त्याचा झाला नाही, आणि या हप्त्याचा पण आपला थोडासा लेट झाला. पुढच्या हप्ते मी प्रयत्न करतो की बुवा ॲज सून ॲज पॉसिबल आपल्या डेटवरती झालाच पाहिजेत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील आता परीक्षेसंबंधित किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही ड्रॉप करा कमेंट, किंवा आता सर्वजण म्हणजे मॅक्सिमम जण पर्सनल मेसेज करून राहिले इंस्टाग्रामवरती. जे आपलं इंस्टाग्रामचं चॅनल आहे ना, नंदू सर मॅथमॅटिक्स, याच्यावरती पर्सनल मेसेज करून राहिले. तर तुम्ही पर्सनल मेसेज बी करू शकता. आपण तुमची व्यथा इथं मांडू, त्या व्यथाची कथा करून टाकू. भेटू नेक्स्ट विकली चर्चामध्ये. भारत माता की जय.